रामकृष्ण हरी. मी कृष्ण महाराज कमानकर. कसे आहात आपण सर्व? मस्त आनंदी राहा, काळजी घ्या. मंडळी, कर्म कोणाला माफ करीत नाही. कर्म पत्ता विसरत नाही. कर्म फिरून परत तिथंच येत असतं. महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला. त्यांचं नाव धृतराष्ट्र आहे. त्यांना 100 पोरं होते. 100चे 100 पोरं मेले. एक सुद्धा वाचला नाही आणि पांडवांमधला एकही मेला नाही. याचं काय कारण? कर्म. काय झालं? सविस्तर कथा मी तुम्हाला सांगतो. सकाळची वेळ होती, थंडीचा महिना होता. भयंकर थंडी पडली होती. भगवान कृष्ण निवांत बसले होते सकाळी सकाळी ऊन पाळ्या घेत. तेवढ्यात माझे 100 पोरं का मेले हा जाब विचारण्यासाठी आंधळा धृतराष्ट्र भगवान कृष्णाकडे आले आणि आल्या आल्या देवाला प्रश्न केला, का रे देवा, हे भगवान कृष्णा, तू जगाचा बाप आहे ना? तुला कोणी देव केला? आपण पोटेवाणी करतो, भेदभाव करतो. तुला कुणी असं केलं? देव देव कोणी केला? तू असा न्याय निवाडा का करत नाही? असा भेदभाव का करतो? तेव्हा भगवान कृष्ण म्हटले, धृतराष्ट्र काय झालं? का खवळले? का तापले? लोक थंडीनं गारठले आणि तुम्ही तापले? तेव्हा भगवान कृष्णाला धृतराष्ट्र सांगू लागला, देवा, माझे 100चे 100 पोरं मेली. तू एकदा पण धावून नाही आला आणि हे पांडव फक्त वाचले 5 डोके. हा कुठला न्याय? अरे आम्ही सारे भक्त मिळून तुला देव म्हणतोय, तर तू देव आहे. आमुची भावे तुझं देव पण हे का विसरवणी राहील अशी? अरे आम्ही तुला देव म्हणतो तर तू देव आहे आणि तू असा भेदभाव करतो. भगवान कृष्ण म्हणले, धृतराष्ट्रा, तुमचे 100 पोरं मेले त्याला कारण आहे तुमचं कर्म आडवं आलंय, त्याला मी काय करू? तेव्हा धृतराष्ट्राने विचारलं, काय माझं कर्म अडवलं? काय मी असं पाप केलं? काय मी असा गुन्हा केला? खूप खवळले, खूप बोलले. तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलं, धृतराष्ट्रा, सगळं समजावून सांगतो. तुम्ही आंधळे का झाले? पांडवच का वाचले? आणि तुमचे 100चे 100 पोरं का मेले? एखादा का नाही वाचला? सगळं सांगतो, माझ्या समोर बसा. आणि मग भगवान कृष्णाने आंधळ्या धृतराष्ट्राला समोर बसवलं आणि काहीच नाही केलं. फक्त असा हात ठेवल्यासारखं केलं. हात नाही ठेवला डोक्यावर, फक्त असं ठेवलं. आणि असं केल्याबरोबर धृतराष्ट्राचा देश, काळ, वस्तू, भेद पूर्ण मावळून गेला आणि परिणाम तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांना मागल्या जन्मातलं आठवलं. काय आठवलं? हेच धृतराष्ट्र मागल्या जन्मात एक राजाचा मुलगा होता, राजपुत्र होता. शिकारीच्या निमित्ताने जंगलात गेला होता. दिवसभर फिरला पण शिकार मिळाली नाही. शेवटी संध्याकाळ झाली, सूर्य मावळायला चालला होता. त्या राजपुत्राने विचार केला, संध्याकाळ होतीये, रात्र होतीये, आता आपल्याला काही दिसणार नाही. आता आपण घरी जाऊ आणि उद्या सकाळी पुन्हा येऊ. म्हणून ते घरी निघाले. पण घरी जाताना त्यांचं लक्ष त्याच जंगलात अशा ठिकाणी गेलं, की मोठ्या गवताच्या गंजाचा आश्रय करून एका सर्प आणि सर्पिणीने 100 पिल्लांना जन्म दिला होता. आणि यांनी ते पाहिलं आणि यांनी काय केलं? दिवसभर फिरल्याचं टेन्शन आणि शिकार न मिळाल्याचा राग यांनी त्या पिल्लांवरती काढला. म्हणजे काय केलं? त्या 100 पिल्लांसह त्या गवताला आग लावून दिली. पूर्वीच्या काळी काडीच पेटे होते का? नव्हत्या. मग 2 लाकडं घेतले, असे घासले एकमेकांवरती. काष्टे वन्ही सुभाषितकर म्हणतायत. काष्टे म्हणजे लाकूड, वन्ही म्हणजे अग्नी. अग्नी तयार केला आणि त्या गवताला लावून दिला. त्या गवताच्या आगीमध्ये 100चे 100 पिलं सर्प आणि सर्पिणीचे जळून राख झाले, खाक झाले, भस्म झाले. आणि मग कृष्ण बोलले, धृतराष्ट्रा, आठवते का तुमचा पराक्रम? अहो, तुम्ही मागल्या जन्मात एका निष्पाप सर्प सर्पिणीची पिलं जाळून मारले होते, म्हणून ते पाप तुम्हाला, ते कर्म तुम्हाला या जन्मात आडवं आले, म्हणून तुमचे 100 पोरं मेले. त्याला मी काय करू? गारच झाले, काहीच बोलता येईना. आणि मग भगवान कृष्ण म्हणले, आता बोला ना. आता का बोलत नाही? मग अशी तुमचा आवाज तर फार चालला होता कुठच्या कुठं, आणि आता का बोलत नाही? आणि नसेल बोलत तर मीच बोलतो. म्हटले, ऐका, ज्या धृतराष्ट्रा, ज्या वेळेला तुम्ही सर्प सर्पिणीची 100 पिलं मागल्या जन्मात जाळून मारले होते ना, जेव्हा तुम्ही राजपुत्र होते, तेव्हा तुम्हाला दोन्ही पण डोळे होते? म्हणजे होते. आणि आज तुम्हाला एकही डोळा नाही. म्हटले, का बरं? म्हणजे ऐका, ज्या वेळेला सर्प सर्पिण जागेवरती आले, त्यांनी आपल्या पिल्लांना शोधायला सुरुवात केली. त्यांना पिल्लं दिसेना, पण लांब समोर त्यांना एक राखेचा ढिगारा दिसला. दोघंही नवरा बायको सर्प सर्पिण त्या ढिगाऱ्यापर्यंत आले आणि विचार करू लागले, इथंच आपले पिल्लं होते, कोणीतरी जाळून मारले. पण कोणी मारले असतील? पण आपल्या 100 पिल्लांची झालेली राख सर्प आणि सर्पिणीला डोळ्याला बघवली नाही, पाहवली नाही. आणि म्हणून सर्प सर्पिणीनं डोळे फोडले. डोळे कसे फोडले? एक मोठ्या बोडाचा वृक्ष पाहिला, लांब सरपटत जायचे, जोरात येऊन त्या झाडाला, त्या बुंध्याला, त्या बोडाला धडक द्यायचे. ते धडक देऊन त्यांनी डोळे फोडले आणि डोळे फोडल्यानंतर शाप दिला, की ज्याने कोणी माझे 100 पिल्लं मारले असतील, तो सुद्धा भविष्यात आंधळाच होईल आणि म्हणून तुम्ही आंधळे झाले. याला एकनाथ महाराजांचा गोड पुरावा आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले. जे केलं तेच भोगावं लागतं. कर्म कधी कोणाला माफ करत नाही. कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एकमेकांना पाठवा, शेअर करा. आणि माझं चॅनल आहे कृष्णा महाराज कमानकर ऑफिशियल, हे यूट्यूब चॅनल आहे. याला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.